प्रेज लॉर्ड चर्च, आपणा सर्वांचं ख्रिस्त येशूमध्ये स्वागत आहे. जे ऑनलाईन जुडले आहेत त्यांचं देखील स्वागत आहे. प्रियानो, ही वेळ आहे देवाची आराधना करण्याची. कारण आपण आपल्या जागेवर उभं राहूया आणि स्तोत्र 100 मी आपणासाठी वाचतो. अहो पृथ्वीवरील सर्व लोक हो, परमेश्वराचा जय जयकार करा. हर्षाने परमेश्वराची सेवा करा. गीत गात त्याच्या पुढे या. परमेश्वर हाच देव आहे हे जाणा. त्यानेच आम्हाला उत्पन्न केले, आम्ही त्याचेच आहोत. आम्ही त्याची प्रजा, त्याच्या कुरणातील कळप आहोत. त्याचे उपकार स्मरण करीत, त्याच्या द्वारा स्तवन करीत, त्याच्या अंगणात प्रवेश करा. त्याचे उपकार स्मरण करा, त्याच्या नावाचा धन्यवाद करा. कारण परमेश्वर चांगला आहे, त्याची दया सनातन आहे आणि त्याची सत्यता पिढ्यानपिढ्या टिकते. प्रियांनो, जसं वचन वाचले आपण, त्या परमेश्वराच्या अंगणामध्ये, त्याच्या मंदिरामध्ये आपण प्रवेश करत असताना कारण आपण जोरदार टाळ्या वाजूया परमेश्वराचं आणि आपल्या वर्शिप टीमचं आपण वेलकम करूया. पुढील वेळ आपल्याला ते आराधनेतून चालवतील. हालेलुया. सगळ्यांचं या संध्याकाळी फ्रायडे सर्व्हिसमध्ये स्वागत आहे. आमेन. तर किती जण त्या परमेश्वराची आराधना करण्यासाठी तयार आहे? आमेन. का नाही आपल्या बाजूच्या कडे म्हणून ही वेळ त्या परमेश्वराची आहे. आमेन. ही वेळ आराधना करण्याची आहे. का नाही आपण म्हणूया ही वेळ आराधना करण्याची आहे. कारण की आजचा दिवस त्या परमेश्वराने आपल्या जीवनामध्ये दिलेला आहे. आमेन. तर का नाही आपण आनंदाने त्या परमेश्वराची आराधना करूया, स्तुती करूया. टाळ्या वाजूया. यीशु मसीह तू हमारे संग, कोई नहीं तेरे बिन. गाणे आपण सगळे मिळून गाऊया. ओ हम भूल जाए निराशाओं को, आशाओं का है ये दिन. यीशु मसीह तू हमारे संग, कोई नहीं तेरे बिन. आज के दिन तो आओ मिलकर हम सब नाचे. तो आओ मिलकर हम सब गाए. धन्यवाद हो, धन्यवाद हो, धन्यवाद हो तेरा. धन्यवाद हो, धन्यवाद हो,
भरोसे ना रहना हमें, तूने दिया है नया दिन, विश्वास करके है बढ़ना हमें, कोई नहीं तेरे बिन। कल के भरोसे ना रहना हमें, तूने दिया है नया दिन, विश्वास करके है बढ़ना हमें, कोई नहीं तेरे बिन। आज के दिन तो आओ मिलकर हम सब नाचे, तो आओ मिलकर हम सब नाचे। धन्यवाद हो, धन्यवाद हो, धन्यवाद हो तेरा, धन्यवाद हो, धन्यवाद हो, मैं हूँ तेरा। आज के दिन मैं हूँ तेरा, आज के दिन मैं हूँ तेरा, आज के दिन मैं हूँ तेरा, आज के दिन। कारण त्या परमेश्वरासाठी उत्तम टाळ्या वाजूया, कारण की तो आराधनेचा योग्य परमेश्वर आहे. त्यांनीच आजचा दिवस आपल्या जीवनामध्ये दाखवला आहे, त्याबद्दल आपण त्याला धन्यवाद देऊया. थँक्यू जीसस, थँक्यू लॉर्ड. धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला. कारण आपण सगळे मिळून म्हणूया धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला. हो 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 राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभू, धन्यवाद येशूला. हो 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 राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभू, धन्यवाद येशूला. का नाही म्हणून सगळे धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला. हो 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 राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभूला, धन्यवाद येशूला. हो 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 राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभू, धन्यवाद येशूला. स्तुती हो द्या त्याला, स्तुती हो द्या त्याला, स्तुती हो द्या त्याला, स्तुती हो द्या त्याला. हो 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 राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभूला, स्तुती हो द्या त्याला. हो 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 राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभू, स्तुती हो द्या त्याला. महिमा महिमा हो द्या त्याला, महिमा हो द्या त्याला, महिमा हो द्या त्याला, महिमा हो द्या त्याला. हो 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 राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभू, महिमा हो द्या त्याला. हो 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 राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभू, महिमा हो द्या त्याला. हालेलुया आमेन, हालेलुया आमेन. काने आपण हात उंच करू. हालेलुया आमेन, हालेलुया आमेन. हो 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 राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभू, हालेलुया आमेन. हो 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 राजांच्या प्रभूंच्या प्रभूला, हालेलुया आमेन. हो 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 राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभू, हालेलुया आमेन. हो 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 राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभूला, हालेलुया आमेन. काय ना टाळ्या वाजूया त्या परमेश्वर, त्याला धन्यवाद देऊया. धन्यवाद पिता की प्रभू. थँक्यू जीसस, थँक्यू लॉर्ड.
worship you. Oh, thank you, Father. का नाही आपण आपले डोळे बंद करूया आणि ते हात उंच करूया स्वर्गाकडे आणि त्या परमेश्वराला धन्यवाद द्यायला लागूया समय. Oh, thank you, Jesus. Thank you, Lord. We worship you, Father. त्या धन्यवाद देऊया त्या परमेश्वराला की प्रभू धन्यवाद पित्या की प्रभू आजचा दिवस आमच्या आयुष्याला जोडलास पित्या की प्रभू तू योग्य परमेश्वर आहेस त्याबद्दल धन्यवाद पित्या. Oh, thank you, Jesus. We worship you. We lift up your name. Thank you, Jesus. शारारारांदे. धन्यवाद पित्या प्रभू तुझ्या रक्तासाठी धन्यवाद की पित्या प्रभू तुझं रक्त हे प्रत्येक पापापासून प्रत्येक श्रापापासून मुक्त करतं त्याबद्दल धन्यवाद पित्या. ओ थँक यू जीसस. थँक यू लॉर्ड. प्रभू तुझ्या वचनासाठी धन्यवाद की प्रभू तुझं वचन हे एक सत्य आहे त्याबद्दल धन्यवाद पित्या. ओ थँक यू. का नाही ही वेळ घेऊन त्या परमेश्वराला धन्यवाद देऊया. थँक यू जीसस. ओ थँक यू लॉर्ड. धन्यवाद पित्या की प्रभू तुझी उपस्थिती या जागेमध्ये आहे त्याबद्दल धन्यवाद. कारण की तुझ्या वचनाद्वारे प्रभू तुझं वचन सांगते जिथे दोघे किंवा तिघे माझ्या नावाने जमतात त्यांच्यामध्ये मी उपस्थित आहे पिता. खरंच तू या जागेमध्ये उपस्थित आहेस त्याबद्दल धन्यवाद पिता. ओ थँक यू जीसस. थँक यू लॉर्ड. ओ जीसस. ओ फादर. थँक यू मास्टर. ओ जीसस. प्रभू तू राजाचा राजा आहे पिता. तू प्रभूंचा प्रभू परमेश्वर आहेस पित्या. प्रभू आमच्या कल्पनेच्या पलीकडे परमेश्वर तू आहेस त्याबद्दल मेरी कल्पना से सुंदर हो तुम, मेरी सोच से भी बढ़कर हो तुम. मेरी कल्पना से सुंदर हो तुम, मेरी सोच से भी बढ़कर हो तुम. मेरी चट्टान मेरा बल जो हो तुम, राजाओं के राजा हो तुम. मेरी चट्टान मेरा बल जो हो तुम, राजाओं के राजा हो तुम. राजाओं के राजा हो तुम. सारे जहां के बादशाह हो तुम. राजाओं के राजा हो तुम. सारे जहां के बादशाह हो तुम. यस प्रभू तू राजांचा राजा आहे पिता. मेरी कल्पना से सुंदर हो तुम, मेरी सोच से भी बढ़कर हो तुम. क्यों ना सब मिलके. मेरी कल्पना से सुंदर हो तुम, मेरी सोच से भी बढ़कर हो तुम. मेरी चट्टान मेरा बल जो हो तुम, राजाओं के राजा तुम. मेरी चट्टान मेरा बल जो हो तुम, राजाओं के राजा हो तुम. राजाओं के राजा हो तुम. सारे जहां के बादशाह हो तुम. राजा के राजा हो तुम. सारे जहां के बादशाह हो तुम. प्रभू तूच आमची एक चट्टान आहेस पिता. आमच्या
प्रत्येक परिस्थितीमध्ये प्रभू तूच एक आमचा गड आहे पित्या. आफत में बने राहत हो तुम, जीवन की बने चाहत हो तुम. आफत में बने राहत हो तुम, जीवन की बने चाहत हो तुम. मेरी चट्टान मेरा बल जो हो तुम, राजाओं के राजा हो तुम. मेरी चट्टान मेरा बल जो हो तुम, राजाओं के राजा हो तुम. राजाओं के राजा हो तुम, सारे जहां के बादशाह हो तुम. राजा के राजा हो तुम, सारे जहां के बादशाह हो तुम. राजाओं के राजा हो तुम, सारे जहां के बादशाह हो तुम. राजाओं के राजा हो तुम, सारे जहां के बादशाह हो तुम. यस फादर पिता, तू सारे जहां का बादशाह तू ही है पिता. प्रभू तूच आमची एक चट्टान आहेस पिता. तूच एक आमची गड आहे पिता. तूच आमचा गड आहेस पिता. का नाही धन्यवाद द्या त्या परमेश्वराला की पिता तू एक आमचा गड आहेस, त्याबद्दल धन्यवाद. तूच एक आमची चट्टान आहेस, त्याबद्दल धन्यवाद पिता. तू आम्हाला कधी न सोडतोस, त्याबद्दल धन्यवाद पिता. ओ जीसस, थैंक यू जीसस, थैंक यू लॉर्ड पिता. प्रभु सारी सृष्टि का मालिक तू ही है पिता, क्योंकि प्रभु तूने इस सृष्टि को बनाया है पिता. तूने ही हमको बनाया है पिता. सारी सृष्टि के मालिक तुम्ही हो, सारी सृष्टि के रक्षा तुम्ही हो. करते हैं तुझको सादर प्रणाम, गाते हैं तेरे गुणगान. सारी सृष्टि के मालिक तुम्ही हो, सारी सृष्टि के रक्षा तुम्ही हो. करते हैं तुझको सादर प्रणाम, गाते हैं तेरे गुणगान.
सारी सृष्टि को तेरा सहारा, सारे संकट से हमको बचाना, तेरे हाथों में जीवन हमारा है, अपनी राह पर हमको चलाना। सारी सृष्टि को तेरा सहारा, सारी संकट से हमको बचाना, तेरे हाथों में जीवन हमारा है, अपनी राह पर हमको चलाना। अब दूर नहीं है किनारा, सारे संकट से हमको बचाना, जीवन की हमारी इस नैया को वो सागर में खोने ना देना। अब दूर नहीं है किनारा, धीरज को हमारे बढ़ाना, जीवन की हमारी इस नैया को वो सागर में खोने ना देना। गाने सके मैं होंगे हालेलुया 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 यस फादर पिता तो सारी सृष्टि का प्रभु तू ही मालिक है पिता प्रभु तू ही राजा है पिता ओ जीसस गाने त्या परमेश्वराला धन्यवाद देऊया पिता की प्रभु तूच या सारी सृष्टीचा प्रभु तू मालिक आहेस त्याबद्दल धन्यवाद प्रभु आमच्या जीवनचा प्रभु तूच राजा आहेस त्याबद्दल धन्यवाद ओ जीसस ओ वी वर्शिप यू काय नाही पुढचा काही वेळ घेऊया आणि परमेश्वराला धन्यवाद देऊया अन्य भाषेमध्ये त्या परमेश्वराला धन्यवाद देऊया नवगीत त्या परमेश्वरासाठी गाऊया थँक यू जीसस प्रभु धन्यवाद पिता की प्रभु तू योग्य परमेश्वर आहेस से रे रा 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 से रा रा रा
धन्यवाद पिता की प्रभू तुझ्या उपस्थितीसाठी धन्यवाद. Oh, thank you, Jesus. थँक्यू जीसस. धन्यवाद देव बाप्पा. खरोखर तू सर्व जगाचा निर्माण करता माझ्या देवा. जिथे तुझं स्तुती स्तवन होतं त्या तुझ्या लेकरांमध्ये तू उपस्थित होतोस माझ्या देवा. तू आपलं स्वर्गाचं सिंहासन सोडून इस्रायलाच्या स्तवनावर विराजमान होणारा परमेश्वर. धन्यवाद देतो पिता परमेश्वर, तू आमच्यामध्ये उपस्थित आहेस. धन्यवाद पिता परमेश्वरा, तुझ्या रक्ताने आम्हा प्रत्येकाला खंडून तू विकत घेतलेला आहेस. धन्यवाद देतो माझ्या राजा. खरोखर तू चांगला परमेश्वर आहेस. तू आम्हाला आमच्या वृद्धापकाळापर्यंत आम्हाला खांद्यावर घेऊन चालणारा परमेश्वर. धन्यवाद दे बाप्पा. तुझी स्तुती तुझ्या धार्मिकतेच्या उजव्या हाताने आम्हाला आवरून सावरून धरणारा परमेश्वर. त्या तुला धन्यवाद देतो. तुझी स्तुती करतो माझ्या राजा. परत एकदा तुझ्या उपस्थितीचा आम्ही सन्मान करत आहोत माझ्या राजा. तुला सर्व आदर, सर्व स्तुती, सर्व प्रशंसा, सर्व गौरव आम्ही तुला देतो येशूच्या नावामध्ये. आमेन आमेन. प्रियांनो, आपण प्रभूच्या सानिध्यामध्ये असताना देवाचं वचन ह्या वेळेस कबूल करणार आहोत. एफिसकरास पत्र 1 अध्याय आणि 4थं वचन असं सांगतंय, त्याप्रमाणे आपण त्याच्या समक्षतेत पवित्र व निर्दोष असावे म्हणून त्याने जगाच्या स्थापनेपूर्वी आपल्याला ख्रिस्ताच्या ठायी निवडून घेतले. आपण माझ्या मागे हे वचन कबूल करणार आहोत. त्याप्रमाणे आपण त्याच्या समक्षतेत पवित्र व निर्दोष असावे म्हणून त्याने जगाच्या स्थापनेपूर्वी आपल्याला ख्रिस्ताच्या ठायी निवडून घेतले. परत एकदा, त्याप्रमाणे मी त्याच्या समक्षतेत पवित्र व निर्दोष असावे म्हणून त्याने जगाच्या स्थापनेपूर्वी मला ख्रिस्ताच्या ठायी निवडून घेतले आहे. आपण ह्या वचनाला स्वीकारणार आहोत. आपण आत्म्यामध्ये काही वेळ प्रार्थना करणार आहोत आणि वचन आपल्या वैयक्तिक जीवनासाठी स्वीकारणार आहोत. ओ धन्यवाद, धन्यवाद. शहोरला बाराहांते रेबेरेले खोरला बाराहांता शेखेन तेरले बेरी हांता शहरला अंदेरले बेरी होंतो रिखान तेरले बे शहरला खरला बाराहांते. देवप्पा, मी तुला धन्यवाद देतो. तुझी स्तुती करतो माझ्या देवा. तुझ्या सानिध्यामध्ये, तुझ्या समक्षतेमध्ये आम्ही पवित्र, आम्ही निर्दोष असावं पिता परमेश्वरा. म्हणून तू ख्रिस्त येशूच्या ठायी जगाच्या स्थापनेपूर्वी आम्हा प्रत्येकाला निवडून घेतलेला आहेस. तुला आम्ही धन्यवाद देतो प्रभूजी. आम्ही पवित्र पाचारणाचे भागीदार व्हावे म्हणून तू आम्हाला ख्रिस्तामध्ये निवडून घेतलंस. तू आम्हाला वेगळं केलेलं आहेस पिता परमेश्वरा. तुझं वारस हक्क दिलायस माझ्या राजा. आम्ही तुला धन्यवाद देतो. आमच्या कोणत्याही कृत्यामुळे नव्हे तर ही तुझी कृपा आहे, ही तुझी दया आहे म्हणून धन्यवाद. तुझी स्तुती. या जगाच्या स्थापनेपूर्वी तू आम्हाला वेगळं केलंयस, निवडलंयस, नेमलंयस. अशासाठी आम्ही फळदायी जीवन जगावं, आम्ही निर्दोष जीवन जगावं, आम्ही पवित्रतेचं जीवन जगावं. आम्ही तुला स्तुती देतो, तुला गौरव देतो. सर्व आदर तुला देत येशूच्या नावात. आमेन आमेन. का नाही प्रियानो, आपण परमेश्वराला टाळ्या वाजवून धन्यवाद देऊया. थँक यू जीसस. आमेन. प्रभूच्या नावाला धन्यवाद. थँक यू. आमेन. हालेलुया. प्रभू खूप चांगला आहे. चांगला आहे का? आपला उजवा हात उंच म्हणा का, मी आशीर्वाद आहे, मी आशीर्वाद मी आहे, आशा आहे, मी अभिवचन मी आहे. अभिवचन आहे. हालेलुया. हालेलुया. सर्वजण खाली बसू शकता प्रियांनो. Let us sit down. गॉड इज गुड. गॉड, परमेश्वर हा चांगला देव आहे. ही इज ऑलवेज गुड तो नेहमी चांगला and देव. he loves us. तो आपल्यावर प्रेम करतो. Amen. Amen. You know, when Kiran was sharing about my word is what light unto your feet. आणि ज्यावेळेस भाऊ किरण आपल्याला सांगत होतं की त्याचं वचन, देवाचं वचन आपल्या मार्गामध्ये, पावलामध्ये दिव्यासारखं आहे. And I was thinking, when we go to the mountain, आणि ज्यावेळेस आम्ही पर्वताकडे जातो, you know, we have to take care and we have to look at when we are climbing the mountain. आणि ज्यावेळेस आम्ही तो पर्वत चढतो त्यावेळेस आम्हाला प्रत्येक पाऊल बघावं लागतं. We cannot look here and there.
आम्ही इकडे तिकडे बघू शकत नाही. We have to look at our feet. आमच्या पावलांकडे लक्ष ठेवावं Even when लागतं. we are getting down, आणि ज्यावेळेस आम्ही खाली येतो we have to look down where I am putting my feet. आणि मी कुठं आपला पाय देतो हे बघावं लागतं. And when I was climbing this morning Sihagad, आणि आज सकाळी मी सिंहगड this चढत this असताना, word I had in my heart. आणि हे वचन माझ्या हृदयामध्ये आलं. And I had few youngsters with me. आणि माझ्याबरोबर काही तरुण मुलं होते. And I shared with them this truth. आणि मी त्यांच्याबरोबर हे सत्य सांगितलं. That you have to look at your feet. तुम्ही आपल्या पावलांकडे पाहणं No, गरजेचं that's very आहे. essential. हे फार गरजेचं आहे. Because if you are looking at the word जर तुम्ही वचनाकडे बघत and असाल you put your feet, आणि तुमचं पाऊल तुम्ही the त्याप्रमाणे hold टाकाल is so strong. आणि ते वचन The मजबूत असं आहे. hold is strong. Your foothold is strong. आणि तुमचा जे पाय जो ठेवला जातो तो अगदी खंबीररित्या You ठेवला will जातो. not fall. तुम्ही पडणार This नाही. is what God desires. आणि हीच देवाची इच्छा आहे. The word of God works wonders for you and me, friend. आणि देवाचं वचन तुम्हाला आपणासाठी अद्भुतरित्या It काम करतं. helps you to walk in faith. आणि ते तुम्हाला विश्वासाची वाटचाल It करण्यात helps मदत you to करतं. walk in love. आणि प्रीतीमध्ये चालण्यास ते मदत And करतं. if you are careful, आणि जर तुम्ही काळजी you घेणारे आहात can climb any mountains. आणि तुम्ही कुठलाही पर्वत चढू शकता. No mountains are difficult for your life. आणि कुठलेही पर्वत तुमच्यासाठी अवघड नसणार आहे. Bible says पवित्र the शास्त्र सांगतं. mountains will clap before you if you are in the word. आणि जर तुम्ही वचनामध्ये असाल तर पर्वत तुमच्यासाठी टाळ्या वाजवतील. We'll read in Isaiah chapter 55. आणि यशया 55 मध्ये आपण वाचतो. That's not my today's subject. आणि तो माझा विषय नाही. But that's what, when the thoughts comes, it comes. आणि त्यावेळेस माझ्या मनामध्ये जे विचार येतात ते मी तुम्हाला सांगतो. But this is where the word of God says. आणि हे देवाचं वचन सांगतं. It's a whole chapter speaks about God's word. आणि पूर्ण अध्याय देवाच्या वचनाविषयी सांगतं. And verse 11 says, आणि वचन 11 सांगतं, so shall my word be that goes forth from my mouth. त्याप्रमाणे माझ्या मुखातून निघणारे वचन होईल. It shall not return to me void. ते माझी इच्छा पूर्ण केल्या वाचून व ज्या कामासाठी ते पाठवले आहे त्या केल्या वाचून, But it shall accomplish what I please, and it shall prosper in the things for which I sent. ते माझी इच्छा पूर्ण केल्या वाचून व ज्या कार्यासाठी मी ते पाठविले आहे ते केल्या वाचून माझ्याकडे विफल होऊन परत येणार नाही. God wants you to be prosperous. देवाची इच्छा आहे की तुम्ही समृद्ध असावं. But you have to be careful when you're putting your feet, the word of God. आणि ज्यावेळेस तुम्ही चालत आहात तुम्हाला काळजी घेतली पाहिजे की तुम्ही तुमचं पाऊल कसं ठेवत आहात. You look at the word. तुम्ही देवाच्या वचनाकडे पाहता. And as you look at the word and you take a step, आणि ज्यावेळेस तुम्ही वचन पाहून त्याप्रमाणे पाऊल उचलता, God is with you. देव बाप तुमच्या बरोबर असतो. And any mountain, आणि कुठलाही पर्वत, any situation, कुठलीही परिस्थिती they will not defeat you. ते तुम्हाला हरवू शकत And you will नाही. be overcome them. तुम्ही त्यांच्यावर विजयी मिळवणारे असणार. Hallelujah. हालेलुया. Situation may be like Everest. सॉरी. Everest. Situation may be like Everest. आणि एव्हरेस्ट पर्वतासारखी तुमची परिस्थिती असेल, But you will be able to climb that. परंतु तुम्ही ते चढू शकाल. For God's word is true. कारण की देवाचं वचन सत्य आहे. That's the work of the enemy. He will deceive you. आणि शत्रू सैतानाचं काम आहे की तो तुम्हाला भुलवू इच्छितो. What he does? तो काय करतो? He makes sure you are busy. तो काळजी घेतो की तुम्ही सतत बिझी He असावं. makes sure that you don't want to receive God's word. आणि तो काळजी घेतो की तुम्हाला देवाचं वचन मिळू नये. Because he doesn't want you to be successful. कारण की त्याची इच्छा आहे की तुम्ही यशस्वी नसावं. Verse 12 of Isaiah 55 says, आणि 12वं वचन काय for सांगतं? you shall go out with joy and be laid out with peace. The mountains and the hills shall break forth in the singing before you. Hallelujah. तसे तुम्ही आनंदाने निघाल, शांतीने मिरवत जाल,
पर्वत व टेकड्या तुमच्या पुढे जयघोष करतील And all the trees of the field shall clap their hands. वनातील सर्व वृक्ष टाळ्या वाजवतील. Amen. Amen. The mountains and hills shall break forth in singing before you. आणि पर्वत व टेकड्या तुमच्या समोर जयघोष करून येतील. You shall speak to the mountain and mountain shall be removed. That Jesus said. आणि प्रभू येशू म्हणला की तुम्ही त्या पर्वताशी बोला आणि तो पर्वत तुमच्यापासून निघून But if जाईल. you are filled with word, परंतु तुम्ही देवाच्या वचनाने भरलेले असाल the mountain will say, आणि पर्वत म्हणेल hey, this is the man of God. आणि हे देवाचा मनुष्य आहे. This is the, he is a man of God. God is with him. आणि देव ह्या मनुष्याबरोबर आहे. हा देवाचा माणूस आहे. So the situation, the mountains will start clapping, आणि मग पर्वत टाळ्या वाजवू लागतील, singing, जयघोष करू लागतील, worshiping God. आराधना करू लागतील देवाची. That's the word says. हे देवाचं वचन सांगतं. So always And keep नेहमी- God's word before you. आणि नेहमी देवाचं वचन तुमच्या समोर Amen. ठेवा. The 13th verse says, And the- instead of the thorn shall come up a cypress tree, and instead of the briar shall come up the myrtle tree. मेंदीचं झाड येईल आणि what काटेरी झाडाऐवजी काय what are the things? काटेऱ्याच्या जागी सुरू उगवेल, रिंगणीच्या जागी मेंदी उगवेल. And it shall be the Lord for a name and for everlasting sign that shall not be cut off. यावरून परमेश्वराचे नाव होईल, ते सर्व काळसाठी चिन्ह होईल, ते कधी नष्ट होणार नाही. Hallelujah. हालेलुया. Hey, verse, whole Isaiah chapter 55 आणि पूर्ण यशाया 55 speaks of God's word. देवाच्या वचनाविषयी If you सांगतो. meditate on God's word, जर तुम्ही त्यावर मनन if करा, you value word of God as you value God, जसं तुम्ही देवाला सन्मानित करता तसं तुम्ही देवाच्या वचनाला जर सन्मानित where करा. there is God's word, जिथे कुठे देवाचं वचन आहे, you give first preference to God's word. तुम्ही देवाच्या वचनाला प्राधान्य दिलं पाहिजे. When you attend the Bible study, जेव्हा तुम्ही पवित्र शास्त्र you अभ्यासामध्ये येता, attend the church, तुम्ही मंदिरामध्ये येता and you receive the word, आणि तुम्ही ज्यावेळेस वचन स्वीकारता you will see the changes in your life, आणि मग तुमच्या जीवनामध्ये बदल घडू लागेल. changes in your ministry, बदल तुमच्या सेवेमध्ये changes in होईल, your family. बदल तुमच्या कुटुंबामध्ये होईल. You shall be successful person. तुम्ही एक यशस्वी व्यक्ती व्हाल. When Jesus was resurrected, आणि ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान he had a झालं lot of conversation with his disciples. आणि तो आपल्या शिष्यांबरोबर बरंच काही बोलला And he was a God's word. आणि तो देवाचं वचन असं होता. And God's word was tested, friend. आणि देवाचं वचन हे पारखलेलं आहे. It was tested. ते पारखल्या It गेलेलं was आहे. tested on the cross of Calvary. ते काल्वरीच्या वधस्तंभावर It पारखलं was गेलं. tested like a gold test in a fire. आणि जसं सोनं अग्नीमध्ये पारखलं जातं तसंच देवाचं वचन And it is पारखलेलं a आहे. pure. आणि ते पवित्र ते शुद्ध आहे. It says it's a fine and pure gold. आणि पावन ते- कशी सोन्यापेक्षा इष्ट आहे. आणि इट्स लाईक 52 कशी सोन्यापेक्षा इष्ट वचन आहे. ते मला इंग्लिश मध्ये नाही विचार करता आला 52 कशी सोनं म्हणजे काय, म्हणून मी ते बोललो नाही. 52 कॅरेट्स. I don't know it's 52 carats or not. But it's a pure word. परंतु देवाचं वचन शुद्ध आणि God's word पवित्र is आहे. a pure. आणि देवाचं वचन हे शुद्ध आहे. When it is tested on the cross of Calvary. आणि ज्यावेळेस त्याची पारख त्या काल्वरीच्या The वधस्तंभावर झाली word of God was buried. आणि देवाचं वचन हे पुरण्यात आलं. But on third day, आणि तिसऱ्या दिवशी it become alive. आणि ते पुनरुत्थित झालं. It's a living word, friends. आणि हे देवाचं वचन जिवंत आहे That's मित्रांनो. why Hebrews chapter 4 verse 12 says, आणि इब्रिकरास पत्राचा 12वा अध्याय वचन 4 God's सांगतो. word is two-edged sword. देवाचं वचन हे दुधारी It's तरवारीपेक्षा a तीक्ष्ण आहे. living word. ते जिवंत वचन It's आहे. alive. ते जिवंत आहे. When you read God's word, जेव्हा तुम्ही देवाचं वचन it वाचता changes your life. ते तुमचं जीवन It बदलून gives you टाकतं. success.
ते तुम्हाला यशस्वी करतं. Hallelujah. Hallelujah. Amen. Amen. The enemy fear only God's word. आणि जो शत्रू सैतान तो देवाच्या वचनालाच फक्त We घाबरतो. know in the story of Jesus when he went to the temptations, आणि ज्यावेळेस आपण प्रभू येशू ख्रिस्ता ज्यावेळेस मोहात पडला आपल्याला माहिती आहे, he never said, "Hey, Satan, leave." तो कधीच म्हणला नाही की सैतान इथून निघून जा. He gave God's word to Satan. आणि तो देवाचं वचन त्या सैतानाशी बोलला. Amen. Amen. And he was defeated आणि शैतान हरला because गेला. God's word gives us victory. कारण देवाचं वचन हा आपल्याला विजयी बनवतं. You know, after resurrection, आणि पुनरुत्थानानंतर Jesus had a communication with his friends. आणि त्याच्या मित्रांबरोबर प्रभू येशू ख्रिस्त He बोलला. met them. तो त्यांना भेटला. He walked with them. तो त्यांच्याबरोबर चालला. You know, he went to, he walked with them into the place called Emmaus. आणि अम्माऊस गावाच्या रस्त्याबरोबर त्यांच्याबरोबर चालला. He broke the bread. तो त्यांनी भाकर He मोडली had one day he had a breakfast with them. आणि त्यांच्याबरोबर ब्रेकफास्ट नाश्ता He देखील ate केला fish. आणि मासा त्यांनी खाल्ला. You know, after resurrection, आणि पुनरुत्थानानंतर Jesus had conversation with his disciples. आणि पुनरुत्थानानंतर येशू आपल्या मित्रांशी बोलला. Bible says he was पवित्र शास्त्र. teaching about the kingdom of God for 40 days. आणि 40 दिवसापर्यंत तो देव राज्याची घोषणा करत He होता. appeared to the 11 disciples. आणि 11 शिष्यांना तो प्रकट झाला. He not only once but so many times. फक्त एकदा नाही तर अनेक वेळा तो प्रकट झाला. But today I want you to concentrate on Mark chapter 16 verse 14. आणि मार्क याचा 16वा अध्याय आणि 14व्या वचनाकडे आज आपण पाहणार आहोत. And you will find something that Jesus is rebuking the disciples. आणि आपल्याला पाहायला मिळतं की येशू शिष्यांना दोष देत आहे. You know, later he appeared to 11 as they sat at the table. आणि ज्यावेळेस ते भोजनासाठी एकत्र बसलेले होते. And you know, now imagine, you know, the 11 was sitting. आणि 11 11 जण तिथं जेवायला बसले होते. Jesus appeared to them. आणि येशू त्यावेळेस प्रकट झाला. And he rebuked them. आणि त्यांनी त्यांना दोष लावला. All the time, whenever Jesus came, आणि ज्या वेळेस येशू आला त्यांच्यामध्ये he said, "Peace be unto you." तुम्हामध्ये शांती असो असं तो He बोलला. said, "Peace be unto, do not fear." तुम्ही घाबरू नका, तुम्हामध्ये शांती असो असं तो बोलला. In this instance, परंतु ह्या वेळी this 11 were sitting there आणि हे 11 शिष्य तिथं बसले and he होते rebuked them. आणि त्यांनी त्यांचं खंडन केलं, दोष लावला. That the word rebuke, आणि रिब्यूक हा I शब्द was reading in a Greek, and that is onidezo. ओनिडेझो असं ते ग्रीक मध्ये That's आहे. a Greek word, and it means reproach, revile, upbraid. खंडन करणे, त्यांचा दोष दाखवणे. He was angrily speaking with them. तो त्यांच्याबरोबर रागाने बोलला. And I was thinking, hey, what happened to this Jesus Christ? आणि मी विचार करत होतो की येशूला काय झालं. You know, when there was a woman who was caught in adultery, आणि एक स्त्री जी व्यभिचारामध्ये पकडण्यात आली होती and everybody was condemning her, आणि प्रत्येक जण तिला दोष देत होते. and she was standing there. आणि ती उभा होती त्यांच्यामध्ये. Jesus asked her, येशूने तिला विचारलं, where are those who are condemning you? कुठे गेले जे तुला दोष देणारे She होते. said, Master, everybody left ती म्हणली सर्व निघून गेले, because everybody is a sinner. कारण प्रत्येक व्यक्ती पापी होता. Only you are alive and you are a sinless man. फक्त तूच एक जिवंत आणि पाप विरहित असा Now you व्यक्ती आहे. can lift stones and stone me to death. तू ते दगड उचलून मला मारू शकतो. But Jesus said, पण येशू बोलला, I also do not condemn you. मी देखील तुला दोष लावत नाही. Go, sin no more. आणि इथून पुढे पाप करू नको, तू इथून जा. But to this 12, to this 11, परंतु ह्या 11 शिष्यांना he's rebuking them. तो त्यांना दोष लावत आहे. You know, that is big thing for me. आणि ही फार मोठी गोष्ट होती And माझ्यासाठी. friends, today I want you to understand this. आणि मित्रांनो, माझी इच्छा आहे की तुम्ही हे समजून घ्या. Why did Jesus rebuke them?
का येशूने त्यांना दोष लावला? There are two things, दोन महत्वाच्या गोष्टी, very important thing. महत्वाच्या गोष्टी. And Jesus can rebuke you and me also. आणि प्रभू येशू तुम्हाला आणि मला देखील दोष लावू शकतो. It says their unbelief. त्यांच्या अविश्वासामुळे, Because he was angry. कारण तो त्यांच्यावर रागावला. Jesus was angry. येशू त्यांच्यावर He रागावला होता. scolded at them तो त्यांना रागावला because of their unbelief and harden of heart. त्यांच्या अविश्वासामुळे आणि हृदयाच्या कठीणपणामुळे He was angry on them. तो रागावला त्यांच्यावर. My friends and my brothers and sisters, भावांनो आणि बहिणींनो, why he was angry? तो का रागावला? This all leaven, 11 all शिष्य the leaven, for 40 days they saw Jesus Christ. 40 दिवस त्यांनी येशूला पाहिलं. They ate with him. ते त्याच्याबरोबर जेवले. Yes, they did not recognize him. ते त्याला ओळखू शकले नाही सुरुवातीला. Yes, if you read the all instances when Jesus met them, आणि जर तुम्ही वाचन केलं की ज्या ज्या वेळेस येशू त्यांना भेटला, they did not recognize him. त्यांनी त्यांना ओळखलं नाही. But परंतु why they did not recognize? का त्यांनी ओळखू शकले नाही? Because Jesus was resurrected body. कारण ते येशू पुनरुत्थित शरीरामध्ये होता. It was a not just simple body like a flesh you and me have. आणि जसं तुमचं आणि माझं मांस असतं तशी शरीर नव्हतं ते. It is a resurrected flesh, friend. आणि ते एक पुनरुत्थित शरीर असं That होतं. resurrected flesh can enter into the wall, go that side. आणि ते पुनरुत्थित शरीर त्या भिंतीला आरपार जाऊ शकतं. The literal flesh can enter the wall. आणि जे शरीर आपलं आहे ते त्या भिंतीमध्ये जाऊ शकत नाही. You know, when Jesus was on this earth, आणि येशू ज्यावेळेस या पृथ्वी तलावर he had a होता, limitations. त्याला काही बंधनं होती. He was like a human being like you and me. तो तुमच्या आणि माझ्यासारखा मनुष्य होता. Now when Jesus is resurrected, आणि आता येशू जेव्हा पुनरुत्थित he had झाला, a resurrected body. त्याचं शरीर हे The पुनरुत्थित शरीर disciples होतं. could not recognize him because they were not born again, or they I think they were in a flesh. They had not received the Holy Spirit. आणि ते शिष्य कदाचित शारीरिक दृष्टिकोनातून विचार करणारे होते. कदाचित त्यांना पवित्र आत्मा मिळाला नव्हता आणि म्हणून ते त्याला ओळखू शकले They नाही. were in unbelief. ते अविश्वासामध्ये होते. For 40 days they have seen him. 40 दिवस येशूला त्यांनी पाहिलं. You know, imagine this is what the condition of some of the disciples in their heart. आणि ही परिस्थिती बऱ्याच शिष्यांच्या हृदयामध्ये ती होती. And this can happen to you and me, friend. आणि हे तुम्हाला आणि मला देखील होऊ When शकतं. Jesus was on this earth, ज्यावेळेस येशू पृथ्वी he तलावर होता also rebuked 3 cities. आणि त्यांनी 3 शहरांना दोष लावला. In 3 cities, if you read in Matthew chapter 11 verse 20, मत्ते Matthew chapter 11 verse 20, 11वा अध्याय आणि 20व्या वचनामध्ये you will find that. आणि ते आपल्याला पाहायला मिळतं. Then he began to rebuke the cities in which most of his mighty works had been done because they did not repent. नंतर ज्या ज्या नगरांमध्ये त्याची पराक्रमाची बहुत कृत्ये घडली होती त्यांनी पश्चाताप केला नाही म्हणून तो त्यांना दोष देऊ लागला. You know, there were 3 cities that he was rebuking them. 3 शहरांना तो दोष लावत होता. And you know, the city of Chorazin, Bethsaida and Capernaum. आणि खोराजिना, बेतसेदा आणि कफरनहूम. And you will read that verses somewhere down, up and down there, somewhere in that chapter. आणि 21व्या वचनामध्ये ते आहे. Verse 21. We don't want to read that. We don't want to read that. आता Okay, I आपण don't ते have time. वाचणार नाही. But you know one thing, that why was Jesus rebuking them? आणि का येशू त्या शहरांना दोष लावत होता? Mighty miracle happened in that place. आणि अद्भुत चमत्कार त्या In ठिकाणी झाले. Bethsaida, बेतसेदामध्ये, very close to Bethsaida, बेतसेदाच्या with जवळच 5 loaves of bread आणि 5 भाकरी, and 2 fishes, 2 मासे Jesus fed 5,000 people. आणि 5,000 लोकांना त्यांनी दिले. But these people did not believe. परंतु ह्या लोकांनी त्याच्यावर विश्वास You know, ठेवला नाही. Bethsaida is a marketplace for the fishery.
आणि बेतसेदा fish market. हे एक मत्स्य उद्योगाचं एक मार्केट असं होतं These ते. people have never seen the multiplication of fish in their life. आणि त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी माशांचा गुणाकार कधी पाहिला नव्हता. They ate that fish. त्यांनी ते मासे खाल्ले, They ate that bread. ती भाकर देखील खाल्ली. But after eating and doing that thing, आणि जेवल्यानंतर they did not turn to God. ते देवाकडे वळाले They नाही. did not become the disciple of Jesus. ते येशूचे शिष्य बनले नाही. They did not repent, it says. आणि देवाचं वचन सांगतं त्यांनी पश्चाताप केला नाही. Whatever the miracle that God gives you in your life, आणि जे काही चमत्कार परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये देतो, God desired that you should turn from your own ways to God. आणि देवाची इच्छा आहे की तुम्ही तुमचे जुने मार्ग सोडून From देवाकडे your वळावं. unbelief to believe. अविश्वासापासून विश्वासाकडे वळावं. Your own ways. आणि तुमच्या स्वतःचे मार्ग, Whatever you are in your life, जे काही तुम्ही आहात तुमच्या take the जीवनामध्ये, ways of the Lord. देवाचे मार्ग The स्वीकारा. ways of the Lord are successful ways. देवाचे मार्ग हे विजयशाली मार्ग आहे. It is difficult way. हे अवघड मार्ग आहेत. You may not be, it's difficult to walk in that way, 100%. आणि 100% हे अवघड आहे देवाच्या मार्गामध्ये But चालणं. if you are walking with the Holy Spirit, परंतु पवित्र आत्म्याच्या द्वारे तुम्ही you चालत will असाल you will be able to do and walk in the ways of the Lord. आणि तुम्ही देवाच्या मार्गामध्ये चालू शकाल. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. These people, they saw the miracles of God. त्यांनी देवाचे अद्भुत चमत्कार But they पाहिले, did not repent. परंतु त्यांनी पश्चाताप केला नाही. My brother, my sister, माझ्या भावांनो बहिणींनो, whenever miracles happen in your life, ज्या वेळेस चमत्कार तुमच्या जीवनामध्ये God होतात expects that you should turn to Him. आणि त्याची इच्छा आहे की तुम्ही त्याच्याकडे वळावं. When Peter and John were going for prayer to the temple, पेत्र आणि योहान मंदिराकडे प्रार्थनेसाठी There was a जात होते. blind man. तिथे एक पांगळा व्यक्ती he was होता, not अंधाळा blind. व्यक्ती It was होता. not blind. He was a पांगळा. lame man. हा, lame man, पांगळा होता. And Peter did a wonderful miracle. आणि पेत्राने अद्भुत चमत्कार केला. Hey, I don't have gold and silver now. माझ्याकडे सोने आणि But रूप नाही. whatever I have, जे काही माझ्याकडे आहे. what you have? तुमच्याकडे काय आहे? What you have? काय आहे? Do you have a silver and gold? तुमच्याकडे सोने चांदी आहे का? Praise God if you have that. आणि देवाचे आभार मानतो. But do you जर have आहे the तर. name of Jesus? Precious than silver and gold. आणि येशूचं नाव तुमच्याकडे आहे का जे सोने आणि चांदीपेक्षा A जास्त name आहे? that can change every situation. जे नाव प्रत्येक परिस्थिती बदलू शकतं. Faith in that name. विश्वास त्या नावामध्ये. Stand up. उभे राहा. The person who's lame from the birth of his life आणि जन्मापासून जो पांगळा होता jumped up. तो उडी मारली He was healed. आणि तो बरा झाला. Bible says. आणि बायबल सांगतं, Bible says. बायबल सांगतं, Bible says. बायबल He सांगतं, went with Peter and John to the temple and worshiped God. आणि तो पेत्र आणि योहाना बरोबर मंदिरामध्ये जाऊन देवाचा गौरव करू When लागला. miracles happens in your life, ज्या वेळेस चमत्कार तुमच्या you जीवनामध्ये should घडतात turn and go to God and worship Him, thank Him. आणि तुम्ही देवाकडे वळून देवाचे आभार मानले पाहिजे. There are so many stories I can tell. So many stories I can tell आणि about बऱ्याचशा मी असे कहाण्या तुम्हाला 10 सांगू शकतो. leper Jesus healed. 10 जे कुष्ठरोगी होते येशूने बरे Only केले. one came and worshipped Him. एकच व्यक्ती परत आला आणि त्यांनी त्याची आराधना केली. But these people in Bethsaida, Capernaum and Chorazin, आणि ह्या तिन्ही शहरामध्ये बेतसेदा, कफरनहूम आणि Jesus खोराजिना did mighty miracles. येशूने अद्भुत चमत्कार But केले. no one repented. कोणीच पश्चाताप केला नाही. Jesus rebuked them. येशूने त्यांना दोष लावला. In fact, खरं तर one day एका दिवशी in Bethsaida, बेतसेदामध्ये they brought a blind man to Jesus. आणि एक आंधळ्या व्यक्तीला येशूकडे This आणलं. is in Mark chapter 8. आणि मार्क 8 मध्ये In सांगितलं Mark chapter 8, verses 22 onwards, the story is. आणि 22व्या वचनापासून पुढे ती स्टोरी आहे. And then they brought the blind man. आणि त्यांनी त्या आंधळ्या व्यक्तीला येशूकडे आणलं And आणि he said, Jesus, lay your hand on him. येशू ह्याच्यावर आपला हात ठेव. So they knew the power of Jesus Christ. त्यांना येशूचं सामर्थ्य That माहित Jesus is होतं. able to heal the blind man. तो आंधळ्या व्यक्तीला बरा करणारा होता. He is here, my brother and sister, to heal you. आणि तो आज तुम्हाला बरं करण्याकरता इथे आहे. Amen. आमेन. Hallelujah. हालेलुया. But what did Jesus do?
येशूने काय केलं? Jesus did not lay a hand on this man. येशूने त्याच्यावर आपला हात ठेवला नाही. Not necessary the Jesus will obey or answer all the prayer. Those who are unrepented people come to Jesus. आणि जे पश्चाताप न करणारे व्यक्ती ज्यावेळेस येशूकडे येतात आणि येशू सगळ्यांचीच प्रार्थना ऐकतो असं नाही. You know, if your prayers are not answered, आणि जर तुमच्या प्रार्थनेचं उत्तर मिळालं नाही, take care of, just search your life. आणि आपल्या जीवनाचा शोध करा. I'm not repentance. I repented for anything in my life. आणि काय मी पश्चाताप केलेला आहे का माझ्या जीवनामध्ये? You know, Jesus did not answer their prayer. येशूने त्यांच्या प्रार्थनेचं उत्तर दिलं But नाही. Jesus loves people, friend. आणि येशू लोकांवर प्रेम Jesus करतो. held hand of that blind man त्या आंधळ्या व्यक्तीचा हात धरला and walked with him. आणि त्याच्याबरोबर चालला He brought him out of the Bethsaida आणि बेतसेदामधून बाहेर आणलं and he healed him there. आणि तिथे जाऊन त्याला आरोग्य He दिलं. received complete healing. त्याला पूर्ण आरोग्य मिळालं. And then Jesus told him, आणि मग येशू त्याला बोलला. he said, तो बोलला verse 26, right? It's verse 26. Then he sent him away. It's Mark chapter 8, verse 20. Then he sent him away to his house, saying, neither go into the town, nor tell anyone in the town. मग त्याला त्याच्या घरी पाठवताना त्याने सांगितले की ह्या गावात पाऊल सुद्धा टाकू नकोस. He rebuked these 3 cities. ह्या 3 शहराला येशूने He दोष लावला. rebuked the disciples त्यांनी त्या शिष्यांना दोष because their लावला unbelief. कारण त्यांच्या My अविश्वासामुळे. brother, my sister, माझ्या भावांनो, as you बहिणींनो, have come to Jesus Christ this evening, आज संध्याकाळी तुम्ही येशूकडे आलेले come असताना by faith. विश्वासाने या Come, have that live faith in your heart. आणि ते जिवंत विश्वास तुमच्या You know, हृदयामध्ये He ठेवा. is alive. तो जिवंत आहे He is alive. तो एक And जिवंत He is आहे. able to change any situation. आणि तो तुमची परिस्थिती बदलण्यास समर्थ आहे. You know, unbelief hardens your heart. आणि अविश्वास तुमच्या हृदयाला कठीण करतो. James writes to, it's in James chapter 1, verses 5 to 8. आणि याकोबाचं पुस्तक याचा 1 अध्याय आणि 5 ते 8 In वचन. verse 5 he writes, if anyone lacks wisdom, आणि 5व्या वचनामध्ये म्हणतो की ज्याला कुणाला ज्ञानाची गरज आहे, lacks the wisdom, शहाणपणाची अभाव आहे, he शहाणपणाचा अभाव lacks the आहे, wisdom, let him ask God, त्यांनी देवाकडे ते मागावं, who gives to all liberally without reproach. आणि तो सर्वांना ते देण्यास तयार आहे. उदारतेने देतो, दोष न लावता. Wow, that's what James 1:5. जर तुम्हापैकी कोणी And it will be given to him. आणि ते ज्ञान त्याला देण्यात येईल. Amen. Amen. Without reproach. आणि दोष न लावता, Without reproach. दोष न लावता. God does not reproach. देव दोष लावत नाही. But here, पण या ठिकाणी Jesus is rebuking them. येशू त्यांना दोष लावत आहे. Same word, the rebuke and reproach are same Greek words are used. आणि ग्रीक मध्ये दोष लावणे हा शब्द वापरलेला आहे. Same word are used here. आणि In, तेच in Mark chapter 16 verse 14 and James chapter 1 verse 5, the same word are used. आणि मार्काच्या शुभवर्तमानामध्ये आणि याकोबाच्या पत्रामध्ये सारखाच शब्द वापरलेला आहे. But verse 6 says, but he should ask by faith, परंतु वचन 6 सांगतं की विश्वासाने त्यांनी मागितलं not पाहिजे. wavering, आणि उचंबळ्याप्रमाणे नव्हे, संशय न not धरता. wavering, not doubting, हा, विश्वास न धरता, संशय धरणार, without doubting. संशय न धरता. He should not doubt. त्यांनी संशय धरला नाही पाहिजे. That's what the Lord desires, friend. आणि हीच देवाची इच्छा आहे. The person who doubts, जो संशय धरतो standing on 2 stones. आणि तो संशय धरणारा व्यक्ती 2 दगडांवर आपले पाय If ठेवतो. I don't get admission here, जर मला ऍडमिशन मिळालं नाही, I will do here this thing. मी हे करेल. You know, people always say, hey, I have a plan B for my life. लोक प्लॅन बी म्हणजे दुसरा एक प्लॅन आपल्या जीवनासाठी ठेवतात. A believer should not have that. आणि
विश्वासणाऱ्यांसाठी प्लॅन बी नसला पाहिजे. You will say, Pastor, what do you say? You are not talking the whole world does that. आणि तुम्ही म्हणाल की पास्टर काय बोलत आहात तुम्ही, सर्व जग असं करतं. That's your plan. ते तुमची योजना आहे. Go to God. देवाकडे जा Get plan A. आणि प्लॅन ए देवाकडून घ्या Walk in that plan A. आणि त्या मार्गामध्ये चाला. It is tough. ते अवघड आहे This is what God wants me to do. आणि हीच देवाची इच्छा आहे I माझ्याविषयी will walk in that. आणि मी त्याच्यामध्येच चालेल. I am not like the world. आणि मी जगासारखा नाही I will walk with God. आणि मी देवाबरोबर चालेल. Hallelujah. हालेलुया. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. You know, some time back one lady came to me. काही दिवसापूर्वी एक She स्त्री said, माझ्याकडे pray आली. for my daughter. ती म्हणली माझ्या मुलीसाठी प्रार्थना करा. And she wanted to do something. आणि तिची इच्छा होती की मी काहीतरी करावं. She needed some admission. तिला ऍडमिशनची गरज होती. And then I prayed for her. मी प्रार्थना केली तिच्यासाठी. And immediately said, if she does not get admission, I am trying this. आणि लगेचच प्रार्थना संपल्यानंतर ती म्हणली की जर तिला ऍडमिशन मिळालं नाही तर मी हे करायचा विचार करते. And I looked at her. आणि मी पाहिलं तिच्याकडे. Is this God work like this? जर काय देव असा काम करतो. Hey, you have to come to God by faith. तुम्हाला देवाकडे विश्वासाने यायचं आहे. Believe that He is a risen Christ. आणि विश्वास ठेवणं गरजेचं आहे की तो पुनरुत्थित ख्रिस्त As आहे. you meditate on God's word, जसं तुम्ही देवाच्या वचनावर as you मनन renew करता your mind with God's word, आणि तुम्ही देवाच्या वचनाने मनाचं you will नवीनीकरण get the करता. perfect will for your life. तुम्ही तुमच्या जीवनासाठी जी देवाची योजना आहे ती This मिळवता. is the one thing the most of the people doesn't want. आणि बऱ्याच लोकांना ही गोष्ट नाही पाहिजे. Pastor, come home. पास्टर घरी या, Lay your hand on my head. माझ्या डोक्यावर आपला हात ठेवा, Tell me what I should do. मला सांगा मी काय करावं. You fast and pray. तुम्ही प्रार्थना आणि उपवास करा I will feast and play. आणि मी पार्टी करेल आणि खेळत खेळत बसेल. बसेल. Computer game. कॉम्प्युटरवर खेळत बसेल. That doesn't work. हे काम करत नाही प्रियांनो. God will only show what pastor should do. God will only show what pastor should do to pastor. हा, जे पास्टरनी स्वतःच्या जीवनामध्ये करायचं आहे ते देवा पास्टरला प्रकट करेल. But for your own self, परंतु तुमच्या जीवनाविषयी because He is your personal Lord. तो तुमचा वैयक्तिक परमेश्वर आहे. He is the shepherd of your soul. आणि तो तुमच्या जीवाचा मेंढपाळ My आहे. sheep heareth my voice. आणि माझे मेंढरू माझी वाणी ऐकती. That's what God is. हे देवाचं वचन आहे. These people, 11 of them, आणि त्याचे हे 11 they शिष्य were in unbelief. ते अविश्वासामध्ये They were होते. in unbelief. ते अविश्वासामध्ये होते. Their heart was hardened. त्यांचं हृदय कठीण झालं होतं. My brother, my sister. भावांनो आणि बहिणींनो, You know, if you read in Mark chapter 9, आणि मार्क कुशवर्तमानाचा 9वा there was अध्यायामध्ये a वाचू. father एक पिता होता whose son was, was troubled by the Satan. आणि सैतानापासून त्याच्या मुलाला पिछाडलेलं होतं. And he was going through challenges. आणि तो एक वेगळ्या आव्हानातून He जात came होता. to Jesus. तो येशूकडे आला. If you can do something, please do. येशू तू काहीतरी माझ्या मुलासाठी करू शकतो का. Jesus said, येशू म्हणला whoever believes, all things are possible for him. आणि जो कोणी विश्वास ठेवतो त्याला सर्व काही शक्य आहे. Immediately the father came to him. आणि तो पिता येशूकडे आला. Lord, I believe. मी विश्वास ठेवतो पित्या. Lord, प्रभू मी विश्वास ठेवतो. help me to believe. मला मदत कर विश्वास Remove करण्याकरता. my unbelief. माझ्यातला अविश्वास काढून टाक. You read that is in 9th chapter of Mark, verse 24. आणि मार्क 9वा अध्याय आणि 24व्या वचनामध्ये तुम्ही जर वाचाल तर My brother, my sister, माझ्या भावांनो आणि in बहिणींनो, this your flesh, आणि ह्या there's a शरीरामध्ये natural unbelief. एक नैसर्गिक अविश्वास आहे. When you are walking in this body, in the flesh, आणि ज्यावेळेस ह्या शरीरामध्ये तुम्ही चालता you cannot believe what God can do.
आणि तुम्ही विश्वास ठेवू शकत नाही की जे But देवाची in योजना your आहे. inner man, there is a spirit man. आणि आतील मनुष्य एक आत्मिक मनुष्य आहे. If you walk in that spirit, तुम्ही त्या आत्म्यामध्ये जर चालाल, you will see all things are possible. तुम्ही पाहाल की सर्व काही शक्य आहे. Hallelujah. हालेलुया. That's that was a situation. आणि ही ती परिस्थिती होती. Now, Jesus was angry because of hardness of their heart. त्यांच्या हृदयाच्या कठीणपणामुळे येशू Now, त्यांच्यावर how रागावला. does the heart get hardened? आणि हृदय कसं कठीण होऊन जातं? Because of unbelief. अविश्वासामुळे. In Hebrews chapter 4, आणि इब्रिकरास पत्राचा चौथा अध्याय verses 5 to 7. 5 ते 7 ही वचनं. Hebrews chapter 4, 5 to 7. 5 ते 7 ही वचने. And again in this place they shall not enter my rest. आणि ह्या ठिकाणी पुन्हा म्हटले आहे की हे माझ्या विसाव्यात निश्चित येणार These नाही. people will not enter my rest. ते माझ्या विसाव्यात येणार नाही. My brother, my sister, I want to tell you, God wants that you should get into his rest. भावांनो बहिणींनो, देवाची इच्छा आहे की तुम्ही त्याच्या विसाव्यामध्ये यावं. Now, the writer of Hebrews says, आणि हिब्रिकराचा लेखक there म्हणतो remains a rest. There remains a rest. आणि ती एक विसाव्याची जागा आहे. And those to whom first preach did not enter because of disobedience. Verse 6. कोणीतरी त्यात यायचे होते, ते राहिले होते, आणि ज्यांना पूर्वी सुवार्ता सांगण्यात आली होती ते अवज्ञेमुळे त्यात आले नाही. Disobedience. अवज्ञा. And verse 7 says, आणि वचन 7 सांगतं, again he designate a certain day, saying in David, today after such a long time, as it has been said, today if you hear his voice, do not harden your hearts. म्हणून तो पुन्हा आज हा एक दिवस ठरवितो आणि अगोदर सांगितल्याप्रमाणे इतक्या काळानंतर तो दाविदाच्या द्वारे म्हणतो की आज जर तुम्ही त्याची वाणी ऐकाल तर आपली मने कठीण करू नका. Disobedience अवज्ञा. because of disbelief. अविश्वासामुळे. If you read the verses from chapter 3, not 30, Hebrews chapter 3 verses 18, 19 and chapter 4, 1, 2, 3, they did not enter rest because of their unbelief. आणि इब्रिकरास पत्राचा 3रा अध्याय आणि 4थ्या अध्यायामध्ये जर आपण ती वचने वाचली तर त्यांच्या अविश्वासामुळे ते त्या विसाव्यात आले नाही. And because of unbelief, आणि अविश्वासामुळे they became disobedient. आणि ते अवज्ञा करणारे झाले. And because of disobedience, आणि अवज्ञा झाल्यामुळे their hearts were hardened. त्यांचे हृदय कठीण My झाले. brother, my sister, माझ्या भावांनो बहिणींनो, in a hardened heart, आणि कठीण हृदयामध्ये any word that comes to you, जे कुठलंही वचन तुमच्याकडे येईल it will not enter in your heart. ते तुमच्या हृदयामध्ये जाणार You नाही. will be just listeners of God's word in your ear. तुम्ही फक्त कानाने ऐकणारे असणार. But the enemy has direct entry in the hardened heart. आणि कठीण हृदयामध्ये शत्रू सैतानाचा डायरेक्ट प्रवेश आहे. He has direct entry into the hardened ground. आणि त्या कठीण हृदयामध्ये शत्रू सैतान डायरेक्ट जाऊ He शकतो. comes and steals the word that has a power to change your life. आणि तो येतो आणि ते वचन चोरून घेऊन जातो जे तुमचं जीवन That बदलू has शकतं. a power to change your situation. त्या वचनामध्ये ते सामर्थ्य आहे की तुमच्या सर्व परिस्थितीला बदलू The शकतं. word that God has sent for you and me, जे वचन देवाने तुमच्या आणि माझ्यासाठी पाठवलेलं आहे that will make you successful. आणि ते तुम्हाला यशस्वी बनवणार The आहे. mountains will sing before you. आणि पर्वत तुमच्या समोर जयघोष Hills करतील. will sing before you. पर्वत तुमच्या समोर जयघोष Trees करतील. will clap for you. आणि झाडं तुमच्यासाठी टाळ्या वाजवतील. The word, देवाचं that वचन word will be stolen ते वचन चोरलं जाईल because your heart is hard. कारण तुमचं हृदय कठीण झालेलं आहे. One day, एक दिवस Jesus, after doing a great miracle of 5 loaves and feeding the 5,000 people, आणि 5,000 लोकांना जेवण चारण्याचा अद्भुत चमत्कार केल्यानंतर I think so 4,000 people, most probably. 4,000 लोक And Jesus was going through a boat. आणि येशू त्या
नावेमध्ये चालला होता And then he started conversation with his disciples. आणि तो आपल्या शिष्यांबरोबर बोलू लागला. He said, तो म्हणला, take care that you should be, you should take care of the leaven of the Pharisees. आणि पुरुषांच्या खमीराविषयी तुम्ही जागरूक राहा. And when these people thought of the leaven, आणि ज्यावेळेस ते खमीराचा विचार केला immediately they started thinking of the bread. आणि लगेच ते भाकरीचा विचार करू लागले. And if you start thinking about chicken curry, आणि जर की चिकन करीचा विचार केला what you will start thinking? आणि तुम्ही काय विचार कराल? Chapatis. चपाती. Because for them, leaven is used in the bread. आणि त्या काळामध्ये खमीर हे भाकरीमध्ये वापरलं जात होतं. And Jesus said, आणि येशू म्हणला, hey, and they thought, we have only one bread. आणि त्यांना असं वाटलं की अरे आपल्याकडे एकच भाकर आहे. And Jesus is talking about bread. आणि येशू भाकरीविषयी बोलतोय. Jesus said, are you dumb? येशू म्हणला, काय तुम्ही मूर्ख You आहात? don't understand? तुम्हाला समजत नाही का? No, that's verse 17. Verse Mark chapter 8, verse 17. ओके. हे मार्कुस- जाणून हे But जाणून येशू त्यांना म्हणाला, तुमच्याजवळ भाकरी नाहीत ह्याविषयी चर्चा का करीता? तुम्ही अजून ध्यानात आणीत नाही व समजतही नाही काय? तुमचे अंतःकरण कठीण झाले आहे काय? what does it? Hey, but Jesus being aware of them said, why do you reason? Because you have no bread. आणि तुम्ही का विचार करता की तुमच्याकडे भाकर नाही? Why you think like that? तुम्ही असं का विचार करता? This is disciples of Jesus. आणि हे येशूचे शिष्य होते. They are you like you and me. ते तुमच्या आणि माझ्यासारखे होते. Sometimes we read the word कधी कधी तुम्ही देवाचं वचन and we take वाचता the meaning of words of Jesus differently. आणि मग फार वेगळ्या रीतीने आपण त्याचा We अर्थ did घेतो. not ask God, what do you want really we to think about this word? कारण तुम्ही विचारत नाही देवाला की मी ह्या वचनाविषयी काय Holy विचार करू? Spirit, what do you want me to understand from this word? पवित्र आत्मा ह्या वचनातून मला काय समजून And then घ्यायची Jesus rebuked them आणि येशूने त्यांचं खंडन केलं. and he said, do you not perceive nor understand? तुम्हाला ते समजत नाही का? Friends, when you don't understand God's word, ज्यावेळेस तुम्हाला देवाचं वचन समजत नाही, your heart is hardened. तुमचं हृदय कठीण झालेलं My आहे. brother, my sister, भावांनो बहिणींनो, today, आज as word has come to you, देवाचं वचन तुम्हापर्यंत आलेलं आहे. let not our heart be hardened. आपलं हृदय आपण कठीण होऊ देऊ नका. Let there be no unbelief in your heart. तुमच्या हृदयामध्ये कुठलाही अविश्वास राहू The देऊ नका. resurrected Christ is here. येशू जो पुनरुत्थित आहे The तो इथे resurrected आहे. Christ will walk with you wherever you go. येशू ख्रिस्त जो पुनरुत्थित आहे तो तुम्हाबरोबर सतत चालेल. Whatever you do, जे काही तुम्ही करा, the resurrected Christ wanted you to be successful. पुनरुत्थित ख्रिस्त तुम्हाला यशस्वी पाहू इच्छितो. He wants you to be free from the bondages. त्याची इच्छा आहे की तुम्ही कुठल्याही बंधनामध्ये राहू नये. The resurrected Christ loves you, friend. पुनरुत्थित ख्रिस्त तुमच्यावर प्रेम The करतो. resurrected Christ went up into heaven जो पुनरुत्थित ख्रिस्त हा स्वर्गामध्ये गेला and he prayed to the Father आणि त्यांनी पित्याकडे प्रार्थना and he केली sent his Holy Spirit. आणि त्यांनी पवित्र आत्मा पाठवला. Holy Spirit is here, my brother, my sister. तो पवित्र आत्मा ह्या ठिकाणी आहे. Let us भावांनो stand in बहिणींनो, the presence of God. का नाही आपण देवाच्या This- सानिध्यामध्ये this उभे राहूया. evening, या संध्याकाळी My brother, my sister, माझ्या भावांनो बहिणींनो, God's word देवाचं वचन will give success in your life. तुम्हाला यशस्वी बनवणार आहे. Look your heart. तुम्ही तुमचं हृदय बघा. Look into your heart. आपल्या हृदयामध्ये बघा. Is there any unbelief? तिथं काही अविश्वास आहे काय? Is there anything that is hardening your heart? असली कुठली गोष्ट आहे का जे तुमच्या हृदयाला कठीण करत आहे? Hallelujah. At one place, Jesus said, when the Son of Man will come on this earth. At one place, Jesus said, when the Son of Man will come onto this earth. आणि एका ठिकाणी येशू बोलला, ज्यावेळेस देवाचा पुत्र या पृथ्वीतलावर येईल, Let your heart be prepared and ready. आणि तुमचं हृदय तयार असं ठेवा.
Let it not become hardened because of worry of this world. आणि ह्या जगाच्या चिंता आणि काळजामुळे ते कठीण होऊ देऊ नका. Let not your heart be hardened because of, eating food, because of gluttony. आणि खादाडपणामुळे अन्न सेवन केल्यामुळे तुमचं हृदय कठीण होऊ देऊ नका. Let not your heart be hardened because of different wrong habits like drinking and tobacco or whatever it may be. आणि व्यसनांमुळे, दारूबाजी आणि तंबाखूमुळे तुम्ही तुमचं हृदय कठीण करू नका. Soften your heart. तुमचं हृदय मऊ असं करा. If your heart is hardened, जर तुमचं हृदय कठीण झालेलं you आहे, will reject Jesus Christ, my brother, my sister. तुम्ही येशूला नाकाराल. Holy Spirit, soften our heart today. पवित्र आत्म्या आमचं हृदय मऊ सौम्य असं कर. Every brother and sister who's present here, जे कोणी भाऊ बहीण या ठिकाणी आहे every brother and sister, those who are listening this word, आणि जो कोणी हे वचन ऐकत आहे, Lord, soften their hearts. पित्या त्यांचं हृदय मऊ असं कर. Spirit of God, पवित्र आत्म्या take over our lives. आमच्या जीवनाचा ताबा घे. तेरे पास आता हूँ यीशु, तेरे पास आता हूँ यीशु, तेरे पास हर पल मेरी हर सांस तेरी स्तुति करती रहे. हर दिन मेरी हर बात तेरी महिमा गाती रहे. हर पल मेरी हर सांस तेरी स्तुति करती रहे. हर दिन मेरी हर बात तेरी महिमा गाती रहे. यीशुआ, 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 The Spirit of God is moving here, my brother, my sister. माझ्या भावांनो आणि बहिणींनो, पवित्र आत्मा या ठिकाणी He's आहे. working in your heart. तो तुमच्या हृदयामध्ये काम He's करत working आहे. in your mind. तो तुमच्या मनामध्ये काम He's करत आहे. softening your life. तो तुमचं हृदय मऊ असं करत आहे. Thank you, Lord. Just pray this prayer after me. ही प्रार्थना तुम्ही माझ्या मागे म्हणू शकता. Pray this prayer after me. ही प्रार्थना तुम्ही माझ्या मागे म्हणा. Lord Jesus, प्रभू येशू, I surrender my life to you. मी माझं जीवन तुझ्या हाती समर्पित करतो. I confess मी कबूल करतो, Jesus is my Lord. येशू माझा प्रभू आहे.
I believe in my heart मी माझ्या हृदयामध्ये विश्वास ठेवतो God raised Jesus from dead. प्रभू येशूला देवाने मरणातून जिवंत केलं. He's alive. तो जिवंत आहे. Lord Jesus, प्रभू येशू fill my heart माझं हृदय भर with your love, तुझ्या प्रीतीने, your presence. तुझ्या सानिध्याने. Holy Spirit, पवित्र आत्म्या come in my life. माझ्या जीवनामध्ये ये. Help me to walk with you. मला तुझ्यामध्ये चालण्याकरता मदत In कर. Jesus' name. येशूच्या नावामध्ये. Amen. आमेन. आमेन. Father, we surrender every brother and sister here. We thank you for their lives, O God. मी त्या ह्या प्रत्येक भावाला आणि बहिणीला तुझ्या हाती सोपवतो. त्यांच्या जीवनासाठी आम्ही आभार मानतो. Lord, today they will experience miracles in their life. आज ते त्यांच्या जीवनामध्ये अद्भुत चमत्कार पहा. That skin disease be gone in Jesus' name. ते त्वचेचा आजार येशूच्या नावामध्ये निघत आहे. The problem that have in their hair, त्यांच्या केसांमध्ये जो काही त्रास आहे, I do not know what the problem is. मला माहित नाही काय ती समस्या I आहे. speak health to that hair आणि मी त्या सर्व केसांना आरोग्य बोलतो. in Jesus' name. येशूच्या In नावामध्ये. the name of Jesus. येशूच्या नावामध्ये. I speak health to the body in Jesus' name. त्यांच्या शरीरामध्ये आरोग्य बोलतो येशूच्या नावामध्ये. Leave that body. त्यांच्या शरीरातून ते निघून जा. Pain, दुखण्या leave that body त्या शरीरातून निघ in Jesus' name. येशूच्या नावामध्ये. Thank you, Father. धन्यवाद पित्या. Thank you for doing miracles in the lives of people. थँक्यू देवाप्पा, या सर्व लोकांच्या जीवनामध्ये अद्भुत तू चमत्कार करत Thank आहेस. you, Master. धन्यवाद देवाप्पा. In Jesus' name we pray. येशूच्या नावाने मी प्रार्थना करतो. Amen and amen. आमेन. 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 Thank you. God bless you. थँक्यू. प्रभू तुम्हाला आशीर्वाद करो. थँक्यू पास्टर सुंदरशा वचनाबद्दल. का नाही प्रियानो, आपण जोरदार टाळ्या वाजूया. आमेन. आपण आपल्या जागेवर बसूया. प्रियानो, ही वेळ आहे देवाच्या राज्यामध्ये पेरणी करण्याची, ऑफरिंगची वेळ आहे. आणि मी आपणासाठी वचन वाचतो. मार्क शुभवर्तमान याचा 41 अध्याय, मार्क शुभवर्तमान याचा 12वा अध्याय आणि 41 पासून पुढं. मग येशू भांडारासमोर बसून लोक त्या भांडारात पैसे टाकत आहेत हे पाहत होता. तेव्हा पुष्कळ धनवान लोक मोठमोठ्या रकमा टाकत होते. तेव्हा एक गरीब विधवा आली आणि तिने 2 टोल्या म्हणजे एक दमडी टाकली. तेव्हा त्याने आपल्या शिष्यांना जवळ बोलावून घेऊन म्हटले, मी तुम्हाला खचित सांगतो, हे जे भांडारात टाकत आहे त्या सर्वांपेक्षा ह्या गरीब विधवेने अधिक टाकले आहे. कारण त्या सर्वांनी आपल्या विपुलतेतून टाकले आणि हिने आपल्या कमाईतून आपले होते नव्हते म्हणजे सर्व आपली उपजीविका टाकली. प्रियांनो, या वचनात ज्यावेळेस मी या वचनाचं मनन करत होतो, एक भाऊ आणि मी 2 दिवसापूर्वी या ठिकाणी बसलो होतो आणि या वचनावर आम्ही ऑफरिंगबद्दल मनन करत होतो की ज्यावेळेस तुम्ही आणि मी देवाच्या राज्यामध्ये पेरणी करतो त्यावेळेस परमेश्वर त्या ठिकाणी स्वतः येशू त्या ठिकाणी येऊन ते पाहतो. आणि आमचं बोलणं चालू होतं आणि त्या बोलण्यामध्ये एक गोष्ट पाहायला मिळाली, ती म्हणजे परमेश्वर तुम्ही किती टाकलं किंवा किती टाकता, किती रुपये टाकता हे पाहत नाही, तर परमेश्वर तुमचं आणि माझं अंतःकरण पाहतो. तुम्ही आणि मी किती देवराज्यामध्ये पेरतो. आणि प्रियांनो, अजून एक सांगतो, ज्यावेळेस तुमचं आणि माझं हृदय, आज पास्टरने सुंदर वचन घेतलं, तुमचं आणि माझं हृदय त्यावेळेस त्या स्वर्गाच्या राज्याकडे असतं. त्यावेळेस तुम्ही दान आणि दशमांश त्याच्या पलीकडे तुम्ही आणि मी देवराज्यामध्ये पेरणी करत असतो. आणि प्रियांनो, तुम्ही आणि मी देवराज्यामध्ये पेरणी करणार आहोत. आणि आपल्यामध्ये मोजेस आहे आणि डॉली आहे, ते आपल्याला ऑफरिंगच्या सेवेमध्ये चालवतील आणि वर्शिप टीम आपल्याला गीतातून चालवतील. धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला. ओ राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभू, धन्यवाद येशूला. ओ राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभूला, धन्यवाद येशूला. स्तुती हो द्या त्याला, स्तुती हो द्या त्याला, स्तुती हो द्या त्याला,
स्तुती हो द्या त्याला. ओ राजाच्या राजाला, प्रभूच्या प्रभू, स्तुती हो द्या त्याला. ओ राजाच्या राजाला, प्रभूच्या प्रभू, स्तुती हो द्या त्याला. ओ राजाच्या राजाला, प्रभूच्या प्रभूला, स्तुती हो द्या त्याला. आलेल्या ऑफरिंगसाठी आपल्यामध्ये ब्रदर मनीष कोंडिटी आहेत, ते प्रार्थना करतील. आइए हम प्रार्थना करें. हमारे महान और स्वर्गीय परमेश्वर पिता, तेरा हम धन्यवाद करते हैं, तेरी हम स्तुति करते हैं, हम तेरी महिमा करते हैं. सचमुच तू इतना अच्छा और अद्भुत ऐसा परमेश्वर है, इसलिए हम तुझे धन्यवाद स्तुति अर्पित करते हैं. पिता परमेश्वर, हम प्रार्थना करते हैं पूरे दान के लिए प्रभु जी, जिन भाइयों ने दिया और जो बहन भाई दे नहीं पाए, पिता परमेश्वर हर एक को तू आशीष देना और इस दान का पूरा पूरा उपयोग प्रभु जी तेरी सेवकाई के लिए होने देना. ऐसी हम तुझसे प्रार्थना करते हैं. सब बातों में हम तेरे नाम की महिमा करते हैं और तेरी स्तुति करते हैं. ये छोटी धन्यवाद स्तुति प्रार्थना आपका प्रिय पुत्र हमारे प्रभु यीशु मसीह के नाम से हम मांगते हैं. आमीन. Hallelujah. Praise the Lord. Let us stand in the presence of God. प्रभूच्या सानिध्यामध्ये उभे राहूया. Amen. Amen. Can we speak God's word? आपण First देवाचं वचन बोलूया. Corinthians chapter 15 verses 2, 3 and 4. We give it, if you have Marathi, can you give in Marathi if you have? We can say that all in Marathi. आणि आपण हे मराठीमध्ये बोलूया. First Corinthians करिंथ chapter खरास 15 verses 2 onwards. करिंथ खरास पहिले पत्र ह्याचा 15वा अध्याय आणि वचन 2 पासून पुढे. Before we get into that word, is there any person who has come first time? कोणी पहिल्यांदाच ह्या ठिकाणी उपासनेसाठी आलेला आहे का? You just lift your hand. तुम्ही आपला हात वर करा. We have one sister there, first time. एक बहीण We आपल्यामध्ये आलेली welcome you आहे. in Jesus' name. वेलकम. आम्ही तुमचं स्वागत God करतो bless येशूच्या you. नावामध्ये. You will get one card. Please fill that card and give us. देव तुम्हाला आशीर्वादित करो आणि जे कार्ड तुमच्यापर्यंत येत आहे ते तुम्ही बनवून पाठवावं. So let's confess this verse together. आणि हे वचन आपण सर्वजण एकत्र मिळून बोलूया. आणि जिच्यामुळे तुमचे तारण झाले आहे, ज्या आपण एक वी विल स्पीक एव्हरीबडी टुगेदर, ओके. आणि जिच्यामुळे तुमचे तारण झाले आहे, ज्या वचनाने मी तुम्हा स्वार्था सांगितली, ते तुम्ही दूर धरता, तर तुम्ही विश्वास धरल्याशिवाय काही उपयोग नाही, नाहीतर तुमची स्वीकृती व्यर्थ आहे. कारण मला सुद्धा पहिल्यांदा जे मिळाले ते मी तुमच्या स्वाधीन केले, ते हे की ख्रिस्त आमच्या पापांसाठी मरण पावला, हे जे वचनात लिहिलेले आहे व त्याला पुरण्यात आले व तिसऱ्या दिवशी त्याला उठविण्यात आले. आमेन. आता देवबापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची पवित्र संगत आणि सहभागिता आम्हा सर्वांबरोबर आता आणि सदा सर्व काळ राहो. देवबाप तुम्हाला आशीर्वादित करो, त्याची कृपा दृष्टी तुमच्यावर पडो, त्याची शांती तुमची आणि तुमची मन ख्रिस्त येशूमध्ये राखली जाओ. आमेन आणि आमेन. गॉड ब्लेस यू. थँक यू व्हेरी मच. देव बाप तुम्हाला आशीर्वादित करो. थँक्यू.